सर्वात मोठं विसर्जन. आला 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 मुंबईच्या राजाला. खूप एक्साइटमेंट आहे. काही सिक्युरिटी रिझन्समुळे आम्हाला खूप पाठी ढकललं गेलं. दर्शन द्यायचं तर द्यायचंच होतं त्याला. गिरगावची जी मजा आहे ती एक्सपिरियन्स करायची आम्हाला. ती जागा अशी आहे ना की जिथे खूप मिक्स फिलिंग्स आहेत. नमस्कार मित्रांनो. सो आम्ही चाललो आता विसर्जनाला. तुम्ही आमचे सफेद कुर्ते बघून समजलं असेल. सर्वात मोठं विसर्जन मुंबईचा राजा, लालबागच्या राजापासून सर्व गणपती. पण आम्ही चाललो पहिला मुंबईच्या राजाला. मुंबईचा राजा त्याच्यानंतर लालबागचा राजा आम्ही ट्राय करू. पण पाऊस आय थिंक मला खूप शॉर्ट देत आहे. आणि हा आहे विनायक. पुढे बघूया आपण आता काय होतं आहे. ऑलमोस्ट 7:30 वाजलेत. आम्ही लोक थोडं लेट आहेत. पण 8 वाजेपर्यंत मला तरी वाटतं विसर्जनची मिरवणूक सुरू होईल. फायनली आम्ही आता पोहोचलोय. गणेश गल्लीला चाललोय. गणेश गल्लीला पोहोचलेल्या. आरती पण सुरू झालेली आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे. तुझीच सेवा करू काय धाणे, अन्याय माझे कोट्यान कोटे. प्रारंभे विनंती करू गणपते, विद्या दया सागरा. आज्ञानत्वरुणे बुद्धिमते आराध मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे, देशांतरा पाठवे. हे रंबा गणनायका गजमुखा, भक्तान बहुतोषवे. भक्तान बहुतोषवे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. पते शिव हर हर. मुंबईच्या राजाचा गणपतीचा जय जयकार. सो मुंबईच्या राजाची आरती झालेली आहे. आता तो विसर्जनाला मार्गस्थ होईल.
आला 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 मुंबईच्या राजाला. कोण आला? मुंबईचा राजा. राजा मुंबईचा. लालबागचा उत्सव म्हणजे गणेश गल्ली. फर्स्ट टाइम म्हणजे मला असं वाटतं की मी स्वतःच्या घरचा वापस होतो आणि माझ्या घरचा वापस मुंबईचा राजा आहे. आरतीसाठी थांबलो आम्ही. फर्स्ट टाइम आरती होते इथे. मुंबईच्या राजानंतर मी लालबागच्या राजाच्या गेटजवळ ऑलमोस्ट 1.5 तास थांबलेलो होतो. काही सिक्युरिटी रिझन्समुळे आम्हाला खूप पाठी ढकललं गेलं आणि थोड्याच वेळात राजा पण निघाला होता विसर्जनासाठी. पण मला ते काय शूट करता आलं नाही. पण पुढच्या वर्षी नक्की मी पुन्हा ट्राय करणार आहे. थोड्याच वेळात मुंबईचा राजा पण त्याच्या गेटजवळ पोहोचला आणि खूप जल्लोषाने त्याचं स्वागत केलं. तर आम्ही त्याच्या आधी लालबागला गेलेलो. तर लालबागला खूप बॅड एक्सपिरियन्स बोलली मी, कारण मी तिथे ऑलमोस्ट पुढे होतो आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने एवढा पाठी गेलो की ऑलमोस्ट बाप्पा तर दिसलाच नाही. त्याच्यानंतर पण बाप्पा आपल्यावरती म्हणजे एवढा खुश होता आय थिंक की दर्शन द्यायचं तर द्यायचंच होतं त्याला. आम्हाला खूप चांगलं दर्शन झालं. आम्ही त्याचे खूप चांगले फोटोज पण भेटले, व्हिडिओज पण भेटले. तर तुम्ही आता बघू शकता सफेद एकदम कोऱ्या कुर्त्यामध्ये होतो. लाल लाल झालं आहे. यावरून समजू शकता तुम्ही खूप गर्दी होती. खूप मजा पण आली. खूप चांगले शॉट्स पण भेटले. तर बघूया आपण जाऊया आता आम्ही चाललो गाडीजवळ. तर परत गाडी घेऊन आम्ही आता चाललो गिरगावला. ऑलमोस्ट लालबागचे सर्व बाप्पा निघालेले आहेत गिरगावला जायला. अर्धा दिवस संपलेला होता. पण गिरगावची जी मजा आहे ती एक्सपिरियन्स करायची आम्हाला. आता हजेरीला पोहोचलोय
गिरगावला किती वेळा गेलास? 10वीत असताना एकदा गेलो, 6-7 वर्षा आधी. ते पण गणपती बघायला नाही गेलेलो, आता फिरायला गेलो. आता विसर्जन पहिल्यांदा एक्सपिरियन्स. पहिल्यांदा. तर आम्ही आता गिरगावला पोहोचलेलो आहे. ही जागा अशी आहे ना की जिथे खूप मिक्स फिलिंग्स आहेत ऑलमोस्ट. म्हणजे जिथे बाप्पा जाणार आहे या गोष्टीचं दुःख आणि बाप्पाला घेऊन येताना तिथे आणेपर्यंत की तो जो आनंद आहे तो एक वेगळा आहे. इथे खूप मिक्स फिलिंग्स आहेत. बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी भरपूर गणेश भक्त जमली होती. तर गिरगावला विसर्जन सुरू झाले. ऑलमोस्ट विसर्जन झाले पण आहेत. खूप चांगले शॉट्स भेटले आहेत इथे. पण थोडं वाईट पण वाटत होतं. ठीक आहे, पुढच्या वर्षी येणार आहे त्याचसाठी बाप्पा यावर्षी जातात. काल रात्री ऑलमोस्ट माझी पण आणि माझ्या फोनची पण माझ्या कॅमेऱ्याची पण बॅटरी डाऊन झालेली. तर मी परत घरी आलेलो. मी तुम्हाला बोललेलो मी 24 तास शूट करेन, पण सॉरी इट्स नॉट पॉसिबल बिकॉज मी घरी आलो, मी फ्रेश झालो आणि आता मी परत सकाळी चाललो तिथे. आता बघूया आपल्याला तिथे बाप्पाला निरोप देता येतो का. लास्टचा निरोप लालबागचा राजा ऑलमोस्ट गिरगावला पोहोचलेला आहे. तर चला बघूया. चिंतामणी पण भेटलेला आहे. बहुतेक आपल्याला आता राजाचं दर्शन होईल. तर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीला 8:30 वाजता पोहोचला होता. भरतीचा अंदाज न आल्यामुळे लालबागच्या राजाची ट्रॉली तिथे फसली होती. सर्व लोक तिथे राजाचा अखेरचा निरोप घेण्यासाठी खोळंबली होती. साधारण 24 तास उलटून गेले होते. लोक गाराणा घालून, आरती करून, बाप्पाला विनंती करून बाप्पाला निरोप देण्याची प्रतीक्षा करत होते. चिंचपोकलीचा चिंतामणी विसर्जनासाठी निघाला होता. त्याच सोबत आपल्या कोळी बांधवांचे प्रयत्न सुरू होते. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो जातो आमुच्या गावा, आमुचा राम 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 घ्यावा, आमुचा राम 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 घ्यावा. तुमची अमुची हेची भेटी थोनिया जन्म तुटी, तुमची अमुची हेची भेटी थोनिया जन्म तुटी. आता सो द्यावी दया
से लागत से लागत से पाया तुमच्या लागत से लागत से लागत से पाया। येता निज धामी कोणी येता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी राम कृष्ण सो राजाचा तराफा पण तिथे अटकलेला ऑलमोस्ट 2-3 वाजतील तर मिठा निघतंय आणि पुढच्या वर्षी बाप्पाला नक्की निरोप द्यायला भेटेल. बाप्पाचं दर्शन पण चांगल्यापैकी भेटेल. तर पुढचा व्लॉग नक्की लवकरच आहे.